हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग डिरेक्टली आपण शेतातून चालू करतोय. तर आज आपल्या शेतामध्ये टास्क अशा आहेत. जो आपला गहू आहे, जो की आपण खाण्यासाठी पेरलेला आहे, पूर्णपणे देशी वाण आहे त्याचं. तर त्याच्यावरती स्प्रे घ्यायला चालू आहे थोडासा. आणि बागेवरती जे आपल्याला थोडंसं भुरी दिसत होती त्याच्यावरती पण आपल्याला स्पेशली जिथं जास्त दिसते तिथं हँडपंपाने, म्हणजे आपला जो पेट्रोल पंप आहे त्यानं आपल्याला स्प्रे घ्यायचा. तर बघू काय आज सध्या तरी गव्हावरती स्प्रे घ्यायला चालू आहे. आणि इकडे बघू शकता आपला जोडीदार मग ते. तर गाईज थोडंसं आढावा घेऊया आपण की आपल्या ज्या गव्हावरती स्प्रे चालू आहे कशा पद्धतीने स्प्रे करतात, कशा पद्धतीने गहू आला. आणि जे गहू आता उगवून येणार आहे त्यातून बाहेर येणार कोंब नवीन येणार आहे त्यासाठी हे स्प्रे महत्त्वाचा असतो. त्यासाठी हा आपला स्प्रे चालू आहे आणि गुलाबभाई तिथं स्प्रे घेत आहेत. तर जाऊया थोडंसं घेऊया आढावा. बाकी गाईज मला एक प्रश्न पडला आहे, आपलं रीच का कमी व्हायला लागलं? ॲटोमॅटिकली रीच कमी झालं आहे, काही समजतच नाही. जे चालू आहे ते कंटिन्यू चालू आहे आपलं, रीच का कमी होतोय हेच समजायला गेलं. यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ जातोय, एखादा व्हिडिओ जातच नाही. अल्गोरिदम बघायला पाहिजे त्याचा. जर तुम्हाला काय आयडिया असेल तर प्लीज कमेंट करा. बाकी बघू शकता आता गहू आपला येतोय चांगल्या पद्धतीने उगून. आणि स्प्रे का घ्यायचा आपल्याला, तर ह्यातून जे बाहेर निघतं हे गहू बघू शकता तुम्ही. तर त्यासाठी स्प्रे चांगला असतो, चांगल्या पद्धतीने ते जे गोंडे म्हणतात ते बाहेर येतात. प्युअर गावरानी शब्द, गावाकडचा शब्द. तर ह्यासाठी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. तर ॲज युजल बघू शकताय ट्रॅक्टरमध्ये आपण औषध तयार करून आणतो, जिथं फवारा तिथं नेऊन ट्रॅक्टर लावतो आणि त्यानंतर पेट्रोल पंपाने फवारतो. तर गुलाबभाई गहू कसा आला आपला? चांगला आलाय का? तर थोडंसं बघू शकता औषध भरायला चालू. इथं काय बी कमी पडलेलं काय? बी कमी पडले आणि थोडं पाणी साठल्यामुळे. हां हां, ते तिथं पाईपलाईन फुटली आहे का कोणाची? आपलेच आहे? कसं काय म्हणजे कसं काय फुटलंय? वरतीच आहे का? ते आपले झाडाची खोड होती लिंबाची मोठी. हां हां हां, ते का पोटात असलेली ती काढताना. तर काहीच थोडं आपण बघूया आपल्या इकडे गहू कशा पद्धतीने आलाय. आणि औषध बघू शकते पानावरती कसं बसलेलं आहे. आणि हेच नंतर ते शोषून घेतात, जे पानं असतात त्याचा इफेक्ट नंतर आपल्याला त्या पिकावरती दिसतो. आपण म्हणतो की यार औषध फवारल्यावर काय होतं, पण हेच पानं जे असतात बघू शकता हे शोषून घेतात पुन्हा. तर बीज जरा कमी पडलं असेल, कारण की तिथं थोडं थोडं आलंय की, ठीक आहे. तसं इथं काहीच नाही. ते माती ओढताना झालं असेल. कारण ही चढायची बाजू होती. हां, पण इकडे येण्यासाठी म्हणून घासून पण घेतले. तेच की, ते बी इकडे गेले नंतर. ह्यात वेगळं काय फवारलंय का? ती मका आलेली जळून गेले. तणनाशक फवारले. तणनाशक म्हणजे गव्हासाठी असते का स्पेशल? हां, तेच मका ते जळून गेले तिथले म्हणून. आपला लेट आहे का गहू जरा? हां, लेट आहे गहू. कारण की येता जाता दिसते ना ते आता लोंब्या बाहेर पडले ते काय वाळाल ते. हां, तेच आपलं थोडं लेट झालं. हां हां, आपलं पण दिसायला लागलेत की आता कुठं कुठं. त्यासाठीच फवार आहे. त्यासाठीच आहे का? म्हणजे जास्त निघण्यासाठी का ते चांगले निघ सरासरी निघावी. हां हां आणि सरासरी निघल्यामुळे अजून एक गोष्ट म्हणजे ते फुगवण व्हावी. हां हां, त्याला आपलं जे मायक्रोन्यूट्रन घटक आहे ते घटक त्याला मिळावा. बरं ॲसिड, जिब्रेलिक ॲसिड, आणि मायक्रोन्यूट्रनचे घटक जे आहेत ते कॉम्बी, हे 3-4 प्रकारचे औषध आपण मिसळून मारतात. बरं बरं बरं. तर काहीच बघू शकतंय आपलं मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी गुलाबभाईंनी बरंचसं काय काय सांगितलं, जे की आपल्या लर्निंग स्टेजमध्ये आपण भरपूर शिकतोय त्यांच्याकडून. तर काहीच समोर इथं थोडंफार आपल्या जनावरांनी खाल्लं आहे, जे की रस्त्याच्या खूप कडेला आहे, त्याच्यामुळं थोडंसं फार खाल्लं, जास्त नाही आहे. बाकी स्प्रे कंटिन्यू आहे बघू शकता तुम्ही. आणि पेट्रोल पंप असल्यावर स्प्रे चांगला बसतो एकदम. बाकी गहू पण चांगला आलेला आहे. आणि आता
अशा पद्धतीने बाहेर येते, बघू शकता तुम्ही. इकडं समोरच आपला ज्वारीचा प्लॉट आहे. ज्वारी बघितली तर ती पण चांगल्या पद्धतीने भरते. अजून भरते म्हणजे काय तर त्याचे जे दाणे असतात मी तुम्हाला दाखवू शकतो इथं. हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकताय. हे जे दाणे असतात हे बारीक असतात, त्यामध्ये काहीच नसतं, कोवळे असतात एकदम. ते भरल्यानंतर मोठे होतात, जे की इथं समोर तुम्हाला वरती दिसत असतील. तर ते भरायला चालू आहे सध्या. जर आबाळ आलं तर ते चांगल्या पद्धतीने भरतात. आणि इकडं बघू शकताय थोडंसं हे अशा पद्धतीने भरतात दाणे, जे की त्याची ज्वारी आपण नंतर करतो. तर चांगल्या पद्धतीने आले ज्वारी पण आपली. आपलं जे होतं तिकडे पीक ते फवारून झालेलं आहे. तर आत्ता सध्या बघू शकताय जे आपण आंतरपीक केलं होतं हरभऱ्याचं, फुले विक्रम हे याचं वाण आहे. तर त्याला पाणी देण्यासाठी आपण ही जी ड्रीप आहे ते मध्ये अंतरून घेतली होती. तर आता ते ड्रीप आपण आंब्याच्या आळ्यामध्ये टाकतोय, कारण की जे आपल्याला तुटाळ लावून घ्यायचे. तुटाळ म्हणजे काय, आता हे समोर बघू शकताय हे जे बारकी रोपं आहेत ते आपण लावून घेतलेले आहेत पाठीमागून, कारण की ह्याच्यासोबत जी लावली होती ती खराब झाली होती. त्याच्यामुळं आपण त्याच्या जागी, खराब झालेल्या जागी नवीन रोपं लावून घेणार आहे. त्यासाठी त्यांना पाणी व्यवस्थित पडावं. तर हे जे ड्रीप आपण हरभऱ्याला टाकली होती पाणी देण्यासाठी, ते आता आंब्याच्या बुडामध्ये आपण टाकून घेत आहे. बाकी कुठंतरी आंब्याच्या झाडाला आता मोहर दिसतोय. सगळीकडेच नाही आहे, पण बऱ्याचशा झाडांना आता दिसायला लागला आहे खालच्या तुकड्यामध्ये. तर आय होप की तो सगळ्या झाडांना येईल पुढच्या वर्षी, कारण की हे त्याचं दुसरं वर्ष आहे. आणि दुसरं वर्ष असल्यामुळे जास्त एक्सेप्ट करू शकत नाही आपण ह्याच्याकडनं. पण आपण जर चांगला सांभाळ केला तर दुसऱ्या वर्षात पण ह्याला फळ घ्यायला येतं. तर काहीच एक सेकंड थोडंसं घाण झालं. तर आता क्लिअर आहे. तर हे जे पीक आहे ते आता हार्वेस्ट करा येईल 1 महिन्यामध्ये. महिना खूप झाला, 15 दिवसामध्ये हार्वेस्ट करा येईल, कारण की 10-20% वाळायला सुरुवात झालेली आहे. आणि एकदा वाळायला सुरुवात झाली की ते खूप फास्ट वाळतं. त्याच्यामुळे एक 15 दिवस मध्ये वाळून जाईल. आणि त्याच्यानंतर एक 15 दिवस हार्वेस्ट करून विकण्यासाठी, म्हणजे महिना जाईलच त्याच्यामध्ये. तर आपल्याला आंब्याचे तुटाळ लावून घ्यायचे. आता हे 2 झाडांमधलं अंतर किती जास्त आहे तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये एक आपल्याला आंब्याचं झाड लावायचं जे की खराब झालं आता. तर त्याला आपण जे नवीन रोप आणून ठेवलेले आहेत तिथं, ते आणून फक्त इथं ज्या जागी रोप नाही तिथं आपल्याला लावून घ्यायचं आहे. बाकी आज ह्याच टास्क आहेत, जास्त काही नाही. नंतर भुईमुग आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं शेंगाचं बीज आपलं घरचं आहे ते तयार करून घ्यायचं आहे, जे की आपण स्टोअर करून ठेवतो. ते बी फक्त एकदा व्यवस्थित फोडून वगैरे सॉर्टिंग करायचं आहे, आणि त्याच्यानंतर भुईमुग आपल्याला पेरून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आंब्याच्या लाईनमध्ये ड्रिप टाकायचं काम चालू आहे, जे की हे अशा साईडला पडलेले आहेत आपल्या हरभऱ्यामध्ये. ते फक्त आपल्याला सरळ टाकून घ्यायचे आहेत, कारण की जे आपण आता रोपं नवीन लावणार आहे त्याला पाणी द्यायला सोपं जावं, त्यासाठी हे करायचं काम चालू आहे. हे बघू शकता समोर हे असं साईडला गेलेले आहेत, आणि हे बघू शकता इथं टाकून घेतलेलं आपण. ते फक्त असं करून घ्यायचं आपलं. तर गाईज थोड्याशा ब्रेक नंतर, लंच ब्रेक नंतर आपलं कामकाज आहे ते पुन्हा चालू झालेलं आहे. आणि ड्रिप अंतरायचं काम ते चालूच आहे, पण एक्स्ट्रा ॲड झालं आहे ते आपलं द्राक्षाच्या बागेवरती. जे तुम्हाला म्हटलं होतं स्प्रे घ्यायचं आपल्याला पेट्रोल पंपाने, तर ते स्प्रे घ्यायचं काम चालू आहे, समोर बघू शकता. तर अशा पद्धतीने स्प्रे घ्यायचं काम चालू आहे. जिथं औषध बसण्यासाठी प्रॉब्लेम येतोय तिथं अशा पद्धतीने आपण स्प्रे घेतोय. तर गाईज आजचे टास्क बघितले तुम्ही आपल्या इकडे बघू शकताय. हरभऱ्याच्या ह्यातून आंब्याच्या लाईनमध्ये ड्रिप टाकण्याचं काम चालू होतं, त्याचबरोबर गव्हावरती औषध फवारायचं काम चालू होतं. आणि आता शेवटची टास्क म्हणजे हे बागेवरती औषध फवारायचं चालू आहे. तर आजचा व्हिडिओ इथं शेवट होतोय. तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. थोडासा सर्दीचा त्रास जास्त वाढलेला आहे, त्याच्यामुळं बोलण्यासाठी प्रॉब्लेम येतो, त्याबद्दल मी माफी मागतो. जरा व्हिडिओ इथं एंड करावा लागतो आपल्याला. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.